आज आपण पाहणार आहोत HWC पोर्टल कसं भरायचं. तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपलं क्रोम ओपन करायचं आहे. क्रोम ओपन केल्यानंतर मग ABHWC nhpgov.in.login जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती, म्हणजेच ही जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती क्लिक करायचं. त्यानंतर मग पहिला ऑप्शन जो आलेला आहे आपल्याला OPD ABHWC तो ओपन करायचा आहे. तो ओपन केल्यानंतर मग आपल्याला युजर नेम आणि पासवर्ड या ठिकाणी दिलं आहे ते आपल्याला टाकायचं आहे. आता माझ्याकडे सेव्ह आहे. सो इथे खाली कॅप्चा आहे, कॅप्चा टाकायचं आहे. कॅप्चा आहे कॅपिटल S8. लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर मग आपल्याला जर का आपल्या एंट्रीज जर का बघायचे असतील तर व्ह्यू रिपोर्ट्समध्ये जाऊन डेली एंट्री जर का बघायची असेल तर डेली एंट्री आपण बघू शकतो. तर आपली डेली एंट्री 9 जानेवारी 2025 झालेली आहे. ठीक आहे. तर त्यापुढे जर का आपल्याला एंट्रीज करायच्या असतील तर मग काय करायचं आपल्याला, या ठिकाणी डाटा एंट्री आहे. सो डाटा एंट्रीमध्ये ॲड डेली एंट्री त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मग आपल्याला असा इंटरफेस दिसेल. त्यामध्ये आपलं पहिलं काय आहे की एंट्री डेट. सो डेट एंट्री करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक डेट चॉईस करायची. सपोज आपण एक तारीख घेतली 1/1/2025. तर त्याच्यामध्ये आपल्याकडे आजच्या दिवसाचे मेल OPD किती झाले, म्हणजे मेल पेशंट आपण किती बघितले तर 3 बघितले, आणि फिमेल किती बघितलेत तर 2 बघितले, आणि ऑदर जेंडर म्हणजे ट्रान्स, सो त्याच्यामध्ये 0 आहे. ठीक आहे. त्यानंतर मग टोटल पेशंट डिस्पेन्स्ड फ्री अँड इसेन्शियल मेडिसिन. सो त्याच्यामध्ये आपण जे आपल्याकडे जे पेशंट येतात तर त्यांना आपण सर्वांनाच काय करतो, फ्री इसेन्शियल मेडिसिन्स जे काय आहेत ते आपण प्रोव्हाइड करतो. तर त्याच्यामध्ये जो हा इथला आकडा आलेला आहे, जो टोटल फुटफॉल आलेला आहे तो आपल्याला इथे टाकायचा आहे, तर 5. त्यानंतर मग फ्री अँड इसेन्शियल डायग्नोस्टिक सर्व्हिसेस. सो आपण सर्वांनाच इसेन्शियल डायग्नोस्टिक सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. सो तोच 5 आकडा आपल्याला टाकायचा आहे. त्यानंतर मग इथे टेलिकन्सल्टेशन. तर आजच्या दिवसाचं तुम्ही टेलिकन्सल्टेशन किती केलात, टेलिमेडिसिन. तर मग टेलिमेडिसिनसाठी म्हणजे जेवढे तुम्ही पेशंट केलं असेल तेवढे तुम्ही पेशंट टाकायचे. सो 2 पेशंट टाकले मी. आणि इथे काय आहे की वेलनेस सेशन ऑर्गनाइज, त्याच्यामध्ये योगा किंवा अदर ॲक्टिव्हिटीज. सो योगा किंवा अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये तुम्ही म्हणजे आज कोणती ॲक्टिव्हिटी घेतली का, किंवा योगा सेशन घेतलं का, घेतली असेल तर येस. आणि इथे खाली नंबर ऑफ पार्टिसिपंट, तर त्याच्यामध्ये किती तुमच्याकडे पार्टिसिपंट होते, तर आज 11 पार्टिसिपंट्स होते, ते टाकायचे. आणि मग आपल्याला इथे काय करायचं, सबमिट करायचे. सबमिट केल्यानंतर मग आपल्याला पॉपअप दिसतो आहे. वरती पॉपअप दिसला की ऑलरेडी एक्झिस्ट, म्हणजे काय होतं आहे की या दिवसाची जी OPD आहे ती ऑलरेडी आपण टाकलेली आहे. 9 तारखेपर्यंत आपण टाकलेली होती. सो त्याच्यामुळे 9 दिसत होतं, म्हणजे 1 तारखेला आपल्याला एक्झिस्ट दिसतं आहे. आता 10 तारीख आपल्याला सिलेक्ट करायची इथे. ठीक आहे. सो 10 तारीख आपण इथे सिलेक्ट केली आणि ते काय केलं, सबमिट बटनवरती क्लिक केलं. ठीक आहे. आणि आपण आता हे बघा, आपल्याला काय होतं इथे 10 तारखेची OPD दिसते 3. आपण हे सॅम्पल एक हे करतो आहे बघा. मेल OPD 3, फिमेल OPD 2, त्यानंतर मग टोटल OPD 5 दिसते. इसेन्शियल मेडिसिन 5, इसेन्शियल डायग्नोस्टिक सर्व्हिसेस 5, त्यानंतर मग टेलिकन्सल्टेशन आहे ते 2 दिसते. वेलनेस सेशनला येस केला होतं आपण, आणि टोटल पार्टिसिपंट 11 होते. ठीक आहे. तर अशी आपण एंट्री करू शकतो. ठीक आहे.
थँक्यू.